झालं जॉईन. तर ओके, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण अँटी अमेबिक ड्रग डिस्कस करणार आहोत. तर आपल्याला माहित आहे की जी अमेबिक डिसेंट्री आहे ती एक प्रोटोझोअल ऑर्गॅनिझम आहे, एंटॅमिबा हिस्टोलायटिका या ऑर्गॅनिझम मुळे होते. म्हणजे अमेबिक डिसेंट्री इट इज अ प्रोटोझोअल डिसीज कॉज बाय एंटॅमिबा हिस्टोलायटिका ऑर्गॅनिझम. तर डिसेंट्रीचा जर विचार केला तर दोन प्रकारच्या डिसेंट्री मुख्यतः असतात. एक बॅसिलरी डिसेंट्री आणि दुसरं अमेबिक डिसेंट्री. बॅसिलरी डिसेंट्री ही अशी डिसेंट्री आहे की त्यामध्ये जे इन्फेक्शन होतं ते बॅक्टेरिया थ्रू होतं. ओके, बेसिलाई थ्रू होतं. त्यामध्ये मुख्यतः जे ऑर्गॅनिझम आहेत, शिगेला, साल्मोनेला, ई कोलाय या ऑर्गॅनिझममुळं बॅसिलरी डिसेंट्री मुख्यतः होते. तर यामध्ये डायरिया आणि डिसेंट्री याचा फरक जर बघितला तर डायरिया मध्ये जनरली लॉस ऑफ फ्लुइड, एक्सेस फ्लुइड इन द स्टूल असतं आणि डिसेंट्री मध्ये त्याबरोबर म्युकस, फ्लुइड लॉस तर होतं, त्याबरोबर म्युकस अँड ब्लड ही त्यामध्ये दिसून येतं. तर डिसेंट्री आणि डायरिया यातला फरकही तुम्हाला माहित पाहिजे. आणि डायरियाचा जर विचार केला तर मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया इन चिल्ड्रन हा रोटा व्हायरस आहे आणि त्यासाठी ORS सोल्युशन ही ट्रीटमेंट सफिशियंट असते. आता अमेबिक डिसेंट्री किंवा बॅसिलरी डिसेंट्री जर तुम्हाला ट्रीट करायचं असेल तर तुम्हाला डिहायड्रेशन, जे फ्लुइड लॉसमुळे जे होतं, तर ते रिप्लेसमेंट थेरपीमध्ये तुम्हाला ORS सोल्युशन माइल्ड टू मॉडरेट मध्ये यूज करावं लागेल आणि सिव्हिअर मध्ये तुम्हाला IV फ्लुइड करावं लागतील. आणि डिसेंट्री मध्ये बॅसिलरी डिसेंट्री असेल तर तुम्हाला फ्लुरोक्विनोलोन्स ग्रुपचे अँटीमायक्रोबियल एजंट यूज करावं लागतील. आणि अमेबिक डिसेंट्री असेल तर अमेबिक डिसेंट्री मध्ये नायट्रोइमिडायझोल ग्रुपचे ड्रग जास्त कॉमनली यूज होतात. त्यात प्रामुख्याने मेट्रोनिडायझोल नावाचा ड्रग खूप चांगला प्रकारे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होतो. तर अमेबिक डिसेंट्रीसाठी मेट्रोनिडायझोल हे नाव तुम्हाला लक्षात पाहिजे. आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे फ्लुरोक्विनोलोन्स आणि नायट्रोमिडायझोलचं कॉम्बिनेशन यूज केलं जातं, जसं नॉरफ्लॉक्सटिझेड आहे, नॉरफ्लॉक्झासिन प्लस टिनिडायझोल आहे, ओफ्लॉक्झासिन ओर्निडायझोल आहे. हे तसं रॅशनल कॉम्बिनेशन नाही आहे, ते इरॅशनल कॉम्बिनेशन आहे. फार्मॅकॉलॉजी दृष्टीने जर विचार केला तर ते इरॅशनल कॉम्बिनेशन आहे. तर हे इरॅशनल कॉम्बिनेशन का आहे? ओके, आता जर नॉरफ्लोक्झासिन यूज केला तर बॅसिलरी डिसेंट्री कव्हर होईल आणि टिनिडायझर यूज केला तर अमेबिक डिसेंट्री कव्हर होईल. जर कॉम्बिनेशन यूज केलं तर दोन्ही डिसेंट्री कव्हर होऊ शकतं. तर हे इरॅशनल कॉम्बिनेशन तरी सुद्धा का म्हणतो आपण? त्याचं रिझन असं आहे की पर्सनला जेव्हा डिसेंट्री होती त्यावेळेस ती एक तर अमेबिक डिसेंट्री असते किंवा बॅसिलरी डिसेंट्री असते. एखाद्या पर्सनला दोन्ही ऑर्गॅनिझममुळे डिसेंट्री होण्याचे चान्सेस हे फार रेअर आहे. त्यामुळे जर आपण कॉम्बिनेशन यूज करत असू तर कॉम्बिनेशन मध्ये डोस हा कमी केलेला असतो. जर दोन ड्रगचं कॉम्बिनेशन आपण यूज करत असू तर ज्यावेळेस तो ड्रग सिंगल यूज करतो आणि त्यावेळेसचा डोस आणि कॉम्बिनेशनचा डोस यात फरक असतो. तर कॉम्बिनेशन मध्ये दोन ड्रग यूज केल्यामुळं डोस आपण कमी केलेला असतो आणि म्हणजे त्या फिक्स डोस कॉम्बिनेशन मध्येच तसा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस बॅसिलरी डिसेंट्री असेल त्यावेळेस नॉरफ्लोक्झासिन इफेक्टिव्ह राहील, पण तिथं टिनिडायझोलचा काही रोल राहत नाही. टिनिडायझोल बॅसिलरी डिसेंट्री मध्ये इफेक्टिव्ह नाहीये, त्यामुळे अननेसेसरी आपण टिनिडायझोल यूज करतोय असं होतं आणि रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. त्याचनंतर अननेसेसरी कॉम्पोनंट यूज केला टिनिडायझोल बॅसिलरी डिसेंट्री मध्ये फिक्स डोस कॉम्बिनेशन मध्ये तो असणारच आहे, तर साईड इफेक्ट त्याचे ऑब्विसली येऊ शकतात. त्यामुळं
पर्सनला एक तर बॅसिलरी डिसेंट्री किंवा अमिबिक डिसेंट्री असू शकते. त्यामुळं कोणत्याही डिसेंट्रीला ट्रीट करताना एक कॉम्पोनंट अननेसेसरी आपण यूज करणार. त्यामुळं हे जे नॉरफ्लोक्झासिन टिनिडायझॉल, ओफ्लोक्झासिन ऑर्निडायझॉल हे इरॅशनल कॉम्बिनेशन जर आपण डिसेंट्री ट्रीट करत असू त्या कंडिशन मध्ये आहे. मग आता त्यासाठी तुम्हाला पहिले डायग्नोज झालं पाहिजे की ती बॅसिलरी डिसेंट्री आहेत की अमेबिक डिसेंट्री आहे. आणि त्यासाठी स्टूल एक्झामिनेशन महत्वाचं आहे. पण इंडियन सिनेरिओ मध्ये क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जर स्टूल एक्झामिनेशन पेशंटला जर सांगितलं तर पेशंट जनरली त्याला विलिंग नसतात. त्यापेक्षा मग ते प्रेफर करतात की दुसऱ्या डॉक्टरकडे जायला, कारण त्यांना असं वाटतं की डिसेंट्री पॉइंट ऑफ व्ह्यू स्टूल एक्झामिनेशनची काय गरज आहे. तर ऍक्च्युली ती प्रॉपर वेने रॅशनल यूज करायचा असेल ड्रग तर त्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशन करून डायग्नोज करणं महत्वाचं आहे. पण ते न होत नसल्यामुळे आपण कॉम्बिनेशन देऊन टाकतो, नॉरफ्लोक्स टीझेड, ओफ्लोक्स फॉर्निडायझॉल. ओके, आयडियली स्टूल एक्झामिनेशन करून कोणत्या टाईपची डिसेंट्री आहे ते डायग्नोज झाल्यानंतर त्या डिसेंट्रीला कोणतं ड्रग आहे ते ड्रग देणं गरजेचं आहे. तर हे झालं बेसिक गोष्टी. लक्षात आलं तुमच्या हे? येस सर. हो सर. म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं की O2 टॅबलेट जी आहे किंवा नॉरफ्लोक्सिझिन आहे ते रॅशनल कॉम्बिनेशन आहे की इरॅशनल इन द ट्रीटमेंट ऑफ डिसेंट्री, तर त्याचा आन्सर काय येईल? इरॅशनल. इरॅशनल. ओके. आता जेव्हा अँटी मायक्रोबियल ड्रग आपण डिस्कस केले त्यात बॅसिलरी डिसेंट्री आपण डिस्कस केलेली आहे. तुम्हीही भरपूर केसेस पाहिलेल्या असतील. आता अमेबिक डिसेंट्री विषयी काही गोष्टी आपण जाणून घेऊया जे ड्रगच्या मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा कोणते ड्रग कोणत्या कारणासाठी यूज करतात त्यासाठी महत्वाचं आहे. तर आपल्याला माहित झालेलं आहे की हे जे अमेबियासिस नावाचा किंवा त्यालाच अमेबिक डिसेंट्री असेही म्हणतात, ते जे आहेत ते कोणत्या ऑर्गॅनिझमने होतो? एंटॅमिबा हिस्टोलायटिका हा एक प्रोटोझोअल इन्फेक्शन आहे. ओके, जसं मलेरिया हा एक प्रोटोझोअल डिसीज आहे. ओके, आणि अमेबियासिस हा वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं. ओव्हर 50 मिलियन पीपल सफरिंग विथ इन्व्हेजिव्ह डिसीज. ओके, परंतु काही मध्ये फक्त ते असिम्टमॅटिक कॅरियर असतात, ते इन्फेक्शन दुसऱ्याला ट्रान्समिट करतात, स्वतःमध्ये त्यांच्यात ऍक्टिव्ह डिसीज नसतो, त्यांना आपण कॅरियर असं म्हणतो. आणि इंडियाचा जर विचार केला तर मोस्ट ऑफ द पार्ट्स मध्ये हा एंडेमिक म्हणून आहे. 15% पीपल आर इन्फेक्टेड विथ दिस अँड ऑल्सो इन अदर डेव्हलपिंग कंट्री इट इज वन ऑफ द कॉमन डिसीज. तर याचं रिझन असं आहे पुअर एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन आणि लो सोशिओ इकॉनॉमिक स्टॅटस. दीज आर द टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन द स्प्रेड ऑफ द डिसीज. ओके, आणि एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन आणि लो सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर हे त्याचे इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. आता हा डिसीज कसा ट्रान्समिट होतो? तर मेन मोड ऑफ ट्रान्समिशन इज फिकोरल. तर फिकोरल म्हणजे काय की जे फिकल मॅटर आहे, ओके, तर ते फूड किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, म्हणजे फूड आणि वॉटर कंटॅमिनेशन होतं. सो इट अकर्स बाय फिकल कंटॅमिनेशन ऑफ फूड अँड वॉटर. ओके, आणि जो स्टूल मधून जो आता एंटॅमेबी हिस्टोलायटिकाचे जर आपण हे पाहिलं लाईफ सायकल तर दोन फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे, ट्रोपोझॉइड आणि सिस्ट. ट्रोपोझॉइड आणि सिस्ट. तर सिस्ट जे आहे तर जे असिम्टमॅटिक कॅरियर असतील तर त्यांच्या स्टूलमधून सिस्ट पास होतं. ज्यांना ऍक्टिव्ह डिसीज असेल, अमेबिक डिसेंट्री झाली असेल, त्यांच्या स्टूलमधून सिस्ट पास होतं. आणि हे सिस्ट जेव्हा वॉटर किंवा फूडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तर तिथं जे फूड आणि वॉटर कंटॅमिनेशन या फिकल मॅटरने झाल्यानंतर ते इन फूड किंवा वॉटर नॉर्मल इंडिव्हिज्युअलने घेतलं तर तो सिस्ट
हे नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये ट्रान्सफर होतात. ओके. आता सिस्ट पास झाल्यानंतर, ओके, त्यानंतर हे सिस्ट स्मॉल स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतात, स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतात आणि हे सिस्ट ट्रोपोझोइड मध्ये कन्वर्ट होतात. कशात कन्वर्ट होतात? ट्रोपोझोइड. ट्रोपोझोइड मध्ये कन्वर्ट होतात. ओके, ठीक. आता हे ट्रोपोझोइड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर, ओके, त्यानंतर असिम्पटोमॅटिक कॅरियर मध्ये काय होतं की ते इंटेस्टाइनल म्युकोजाला इन्व्हेड नाही करत. ते ट्रोपोझाइट परत सिस्ट मध्ये कन्व्हर्ट होऊन सिस्ट परत स्टूल मधून बाहेर पडतात. तर जो असिम्पटोमॅटिक पेशंट असतात कॅरियर, त्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह डिसीज नसतो, परंतु ते इन्फेक्शन ट्रान्सफर करत असतात. ओके. त्यांचा रोल इन्फेक्शन ट्रान्सफर करणे दुसऱ्या लोकांना, त्यामध्ये त्यांच्यात ऍक्टिव्ह डिसीज नसतो. ओके. आता ज्यांच्यात डिसीज डेव्हलप होतो त्यात काय होतं? ओके, त्याच्यात काय होतं तर यामध्ये हे ट्रोपोझाइट जे बनलेले आहे सिस्ट पासून, ते इंटेस्टाइनल म्युकोजाला इन्व्हेड करतात. ओके. इंटेस्टाइनल म्युकोजाला इन्व्हेड करतात आणि तिथं अल्सर पण डेव्हलप होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे तिथं जे म्युकोजाचं फंक्शन आहे ते डिस्टर्ब होतं आणि डिसेंट्री डेव्हलप होते. तर ट्रोपोझाइड जेव्हा म्युकोजा आहे इंटेस्टाइनचा त्यांना इन्व्हेड केल्यानंतर म्युकोजल डॅमेज होऊन ही डिसेंट्री डेव्हलप होते. ओके. त्याला अमेबिक डिसेंट्री असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? अमेबिक डिसेंट्री. आणि याच्यामध्ये अलॉंग विथ फ्लुइड लॉस देर इज अ लॉस ऑफ ब्लड अँड म्युकस ऑल्सो. लक्षात आलं? हो सर. लक्षात आलं? ओके. आता याला ऍक्यूट बॅसिलरी डिसेंट्री असं म्हणतो आपण. काही वेळेस हे जे ट्रोपोझाइड आहे खूप दिवस ह्या म्युकोझा मध्ये राहू शकतं, इंटेस्टाइनल म्युकोझाला इन्व्हेड करून, आणि त्यामुळं क्रोनिक इंटेस्टाइनल अमेबियासिसही काही पेशंट मध्ये डेव्हलप होऊ शकते. त्यामध्ये ऍब्डोमिनल पेन काही पेशंटला कंटिन्यू येत असतं, व्हॅगो ऍब्डोमिनल पेन. तर हे झालं इंटेस्टाईन रिलेटेड. हे झालं इंटेस्टाईन रिलेटेड. आणि ह्या अॅक्यूट अमेबिक डिसेंट्री किंवा क्रोनिक अमेबियासिस याला आपण इंटेस्टाइनल अमेबियासिस असं म्हणतो. काय म्हणतो? इंटेस्टाइनल अमेबियासिस. म्हणजे इंटेस्टाइनल अमेबियासिस मध्ये कोणकोणते फॉर्म असू शकतात? एक तर अॅक्यूट अमेबिक डिसेंट्री होऊ शकते आणि क्रोनिक अमेबियासिस होऊ शकतं. ओके, क्रोनिक अमेबियासिस. आता ऑकेजनली काय होतं की हे ट्रोपोझाइट्स जे आहेत, ओके, हे ब्लड स्ट्रीम मधून लिव्हर मध्ये जाऊ शकतात. ओके, व्हाया पोर्टल वेन. म्हणजे जे इन्व्हेड झालेले ट्रोपोझाइड आहे म्युकोजामध्ये, तिथून ते ब्लड स्ट्रीम थ्रू पोर्टल व्हेन थ्रू लिव्हर मध्ये जाऊ शकतात आणि अमेबिक लिव्हर ऍब्सेस होऊ शकतं. लिव्हर सोडून अदर ऑर्गन्स पण एफेक्ट होऊ शकतात, जसं लंग, स्प्लीन, किडनी, ब्रेन. आणि रेअरली म्हणजे हे जे अदर ऑर्गन्स आहे हे रेअरली इन्व्हॉल्व होऊ शकतात, जास्त करून लिव्हर इन्व्हॉल्व होतं. म्हणजे हे जे फॉर्म आहे अमेबियासिसचा, जिथं इंटेस्टाईन सोडून बाकी ऑर्गन इन्व्हॉल्व होऊ शकतात, त्याला आपण एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस म्हणतो. आणि त्यामध्ये मुख्यतः कोणता ऑर्गन इन्व्हॉल्व होतो? लिव्हर. व्हेरी गुड. एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस. एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस. ओके. तर तुम्हाला आता इंटेस्टाइनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस लक्षात आलं. जे एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस मध्ये मेन इन्व्हॉल्वमेंट लिव्हरची असते. अमेबिक लिव्हर ऍब्सेस पेशंट मध्ये डेव्हलप होऊ शकतात. ओके. तर तुम्हाला इंटेस्टाइनल अमेबियासिस किंवा एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिसची ट्रीटमेंट एक्झाम मध्ये विचारू शकतात. ओके,
लक्षात आलं तुमच्या एवढं कसं होती ती प्रोसेस? म्हणजे इन्फेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी कोणता फॉर्म याचा महत्वाचा आहे एंटॅमिबा हिस्टोलायटिकाचा? प्रोपोजाइट. सिस्टनी इन्फेक्शन ट्रान्सफर होतं, बरोबर आहे. सिस्ट इंटेस्टाईन मध्ये आल्यानंतर हेल्थी माणसाच्या कशात कन्वर्ट होतं? ट्रोपोझाईट. ट्रोपोझाईटने इंटेस्टाईनला इन्व्हेड करून म्युकोजा डॅमेज केलं तर इंटेस्टायनल अमेबियासिस होतं. आणि तेच ट्रोपोझाईट लिव्हर मध्ये गेला तर अमेबिक लिव्हर ऍब्सेस होतं. त्याला एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस म्हणतात. आणि काही असिम्पटोमॅटिक पेशंट जे असतात त्यात हे काही होत नाही. ते जे ट्रोपोझाईट म्हणजे सिस्ट जो आलेला आहे तो ट्रोपोझाईट मध्ये कन्वर्ट होतो. तो काही इंटेस्टाईनला इन्व्हेड करत नाही आणि तो ट्रोपोझाईट ल्युमेन मध्येच राहतो आतमध्ये आणि परत सिस्ट मध्ये कन्वर्ट होतो आणि स्टूल वाटे तो बाहेर पडतो आणि त्या सिस्टमुळे दुसऱ्या हेल्थी पर्सनला इन्फेक्शन होऊ शकतं. लक्षात आलं? म्हणजे कॅरियर आहे त्यांना ट्रीट करणं गरजेचं आहे का नाही? करायला पाहिजे का नाही? करायला ओके, करायला पाहिजे. ऍटलिस्ट सिस्ट त्यांचे किल झाले पाहिजे त्यांच्या शरीरातले, बरोबर आहे. बरं, आता ह्या जे आहेत टिश्यू मध्ये फक्त ट्रोपोझाईट प्रेझेंट असतो, सिस्ट हा फक्त ल्युमेन मध्ये असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे जे क्रोनिक काही पेशंट मध्ये हे काही क्रोनिक सिस्ट पासर असतात ते असिम्टमॅटिक असतात. ओके ओके. आता हे जे एंटॅमिबा आहे हे इंटेस्टाईन मध्ये सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये बॅक्टेरिया बरोबर राहतात. म्हणजे सिम्बायोटिक रिलेशनशिप असतात आणि जेव्हा आपण कोलोनिक बॅक्टेरियाचं जे नंबर आहे तो कमी झाला, ओके, तर त्यामुळं अमेबिक पॉप्युलेशन पण कमी होऊ शकतो, म्हणजे सिस्ट पण कमी होऊ शकतात. ठीक आहे, ते काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढं महत्वाचं नाही हा पार्ट आत्ताचा जो डिस्कस केला. आता याला ट्रीटमेंट काय आहे? मग आपल्याला असे ड्रग यूज करावं लागेल जे इंटेस्टायनल अमेबियासिस मध्ये इफेक्टिव्ह आहे आणि एक्स्ट्रा म्हणजे जे असे ड्रग यूज करावं लागेल की आपल्याला म्हणजे टिश्यू अमेबिसाइडल असतील तर ते ऍक्टिव्ह डिसीज किल करतील आणि ल्युमिनल अमेबिसाइड जे असतील ते सिस्टला पण अफेक्ट करतील. आता जे टिश्यू अमेबिसाइड्स आहेत, ओके, टिश्यू अमेबिसाइड्स, ओके, टिश्यू अमेबिसाइड्स हे मुख्यतः टिश्यू मधले ट्रोपोझाइट किल करतात. टिश्यू अमेबिसाइड. आता यामध्ये दोन ग्रुप आहे. काही ड्रग असे आहेत ते इंटेस्टायनल अमेबियासिस मध्ये पण उपयुक्त ठरतात आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठीही उपयुक्त ठरतात. म्हणजे असे ड्रग जे ट्रोपोझाइड इंटेस्टायनल म्युकोजा मध्ये जे इन्व्हेड झाले त्याला पण किल करतील आणि जे लिव्हर मध्ये ट्रोपोझाइड आहे त्याला पण किल करतील. तर असे ड्रग दोन्ही अमेबियासिस साठी यूज केले जातात, इंटेस्टायनल अमेबियासिस ऍज वेल एज एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस. मग असे कोणते ड्रग आहेत जे टिश्यू अमेबिसाइड जे इंटेस्टायनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस मध्ये यूज केले जातात? म्हणजे आता अँटी अमेबिक ड्रग हे दोन ग्रुप मध्ये डिवाइड होतात, टिश्यू अमेबिसाइड आणि ल्युमिनल अमेबिसाइड. ओके, ल्युमिनल अमेबिसाइड म्हणजे ते कुठे ऍक्ट होतील? फक्त ल्युमेनवर. इंटेस्टायनल. तर टिश्यू अमेबिसाइड आणि ल्युमिनल अमेबिसाइड असे दोन ग्रुप अँटी अमेबिक ड्रगचे आहे. आणि टिश्यू अमेबिसाइड मध्ये इंटेस्टायनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस पैकी कशाला ट्रीट कशा साठी ते उपयुक्त आहे त्याच्यावर ते आहे. काही ड्रग दोन्ही अमेबियासिस साठी उपयुक्त आहे, इंटेस्टायनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल, आणि काही फक्त एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठी उपयुक्त आहे. तर नायट्रोइमिडायझोल नावाचा जो ग्रुप आहे जो डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये अमेबियासिस साठी जास्त उपयुक्त यूज केला जातो, ड्रग ऑफ चॉईस आपण म्हणू शकतो. त्यामध्ये मेट्रोनिडायझोल आहे, टिनिडायझोल आहे, सेकनिडायझोल आहे, ऑर्निडायझोल आहे आणि सट्रॅनिडायझोल आहे. ओके, याच्याशी तुम्ही ह्या ड्रग बरोबर कन्फ्युज झाले नाही पाहिजे.
कोणता आहे हा ड्रग? अल्बेंडाझोल. अल्बेंडाझोल. ओके. तर अल्बेंडाझोल याच्याशी कन्फ्यूज झाला नाही पाहिजे, कारण याचा पण एंड डायझोलने होतो आणि यांचा पण त्याने होतो, बरोबर. ओके. नायट्रोनिडायझोल, टिनिडायझोल, सेकनिडायझोल, ऑर्निडायझोल, सट्रेनिडायझोल हे अमेबियासिस साठी उपयुक्त आहे. ओके. अल्बेंडाझोल कुठे यूज होतो? वर्मिनिस्ट. वर्म इन्फेस्टेशन, राऊंड वर्म, हुक वर्म इन्फेस्टेशन, जंत झाल्यावर आपण ते यूज करतो. लहान मुलांमध्ये आपण वर्षातून 2दा अल्बेंडाझोलचा डोस द्या असं म्हणतो, बरोबर आहे. तर कधी कधी एक्झाम मध्ये अँट हेल्मेंथिक ड्रग विचारलेले असतं की राऊंड वर्म साठी कोणतं यूज करणार, हुक वर्म साठी कोणतं यूज करणार, बरोबर आहे. ओके. तर तिथं ते कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. तिथं राऊंड वर्म किंवा हुक वर्मचं इन्फेस्टेशन असेल तर तिथं आपण कोणतं यूज करणार? अल्बेंडाझोल. अल्बेंडाझोल. हेल्मेंथिक इन्फेक्शन म्हणजे राऊंड वर्म, हुक वर्म जे आपण म्हणतो लहान मुलात जंत होतात, त्यामध्ये राऊंड वर्म, हुक वर्म हे कॉमनली आहे. तर त्यासाठी आपण काय यूज करणार? अल्बेंडाझोल. तर कधी कधी तिथं मेट्रोनिडाझोल लिहून येतात काही जण, बरोबर आहे. म्हणजे अँटी अमेबिक ड्रग आणि अँट हेल्मेंथिक ड्रग यामध्ये फरक आहे, हे तुमच्या लक्षात आला. अँटी अमेबिक डिसेंट्रीसाठी यूज होतो. अँट हेल्मेंथिक आपण हे हेल्मेंथिक इन्फेक्शन, राऊंड वर्म, हुक वर्म साठी यूज करतो आणि त्यासाठी अल्बेंडाझोल खूप पॉप्युलर ड्रग आहे. ओके. लक्षात राहील हे डिफरन्स. हो सर. आता हे झालं नायट्रोइमिडाझोल. त्यानंतर फक्त एक्स्ट्रा म्हणजे बाकी दुसरा एक ग्रुप आहे अल्कोलाइड्स, तो पण दोन्ही ग्रुप याच्याशी अमेबियासिस मध्ये यूज होतो. इमिटिन आणि डिहायड्रो इमिटिन पण खूप कॉमनली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होत नाही. तर जे ड्रग इंटेस्टायनल आणि एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस मध्ये यूज होतात त्यात दोन ग्रुप आपण पाहिले. नायट्रोइमिडाझोल, त्यात मेट्रोनिडाझोल, टिनिडाझोल, सेकनिडायझोल, ऑर्निडायझोल, सट्रॅनिडायझोल आहे. आणि अल्कोलाइड्स म्हणजे जे प्लांट पासून ऑप्टेन होणारे आहेत त्यात इमिटिन आणि डिहायड्रो इमिटिन. एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठी आपण कोणता ड्रग यूज करतो? तर त्याचा जो ड्रग फक्त एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस साठी यूज केला जातो त्याचं नाव आहे क्लोरोक्विन. तो इंटेस्टायनल अमेबियासिस मध्ये उपयुक्त नाही. म्हणजे क्लोरोक्विनचा यूज काय आहे? एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस. अनदर यूज ऑफ क्लोरोक्विन. आपण क्लोरोक्विनचे युजेस बघितले होते. तुम्हाला मी हे पण म्हणलं होतं की 2 मार्कासाठी क्लोरोक्विनचे युजेस विचारले जाऊ शकतात. व्हॉट आर द युजेस ऑफ क्लोरोक्विन? आणि त्यासाठी आपण एक निमोनिक पण पाहिलं होतं. रेड लिप महात्मा गांधी. ओके. ओके. आर म्हणजे रोमॅटॉइड आर्थरायटिस. त्याच्याऐवजी आता क्लोरोक्विनच्या ऐवजी हायड्रोक्झी क्लोरोक्विन त्याच्यात यूज करतात, कारण क्लोरोक्विन जर जास्त दिवस त्या पेशंट मध्ये यूज केला तर बुल्सआय रेटिनोपॅथीची रिस्क असते. ओके. ई फॉर एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस, डी फॉर डिस्काइड ल्युकोसिटिस, एल फॉर लेप्रा रिएक्शन, आय फॉर इन्फेक्शियस मोनोन्युक्लियोसिस, टी म्हणजे फोटोटॉक्झिसिटी, एम म्हणजे रेड लीफ महात्मा गांधी, एम म्हणजे मलेरिया. ओके. आणि जी म्हणजे जिआरडीएस. म्हणजे क्लोरोक्विनचे 8 युजेस मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. ओके. तर 2 मार्कला आलं तर आपल्याला माहित पाहिजे म्हणून मी ते डिस्कस केले. इथं ऑलरेडी आपलं झालेले आहे. ल्युमिनल अमेबिसाइडचा जर विचार केला तर त्यामध्ये काही ड्रग्स आहेत. अमाइड्स मध्ये डायलोक्झॅनाइड, फ्युरोएट, निटाझोक्झॅनाइड. डायलोक्झॅनाइड, फ्युरोएट, निटाझोक्झॅनाइड. 8 हायड्रोक्झी क्विनोलिन्स मध्ये आहेत क्विनाइडोक्लोर आणि डायहायड्रोक्सिक्विनिन. हे 2 ड्रग 8 हायड्रोक्झी क्विनोलिन्स मध्ये आहे, क्विनाइडोक्लोर आणि डायआयडोहायड्रोक्सी क्वीन. इथं क्वीन पाहिजे, क्विनिन झालंय, हे क्लिअर करा. डायआयडोहायड्रोक्सी क्वीन पाहिजे. ओके. डायआयडोहायड्रोक्सी क्वीन, डायआयडोहायड्रोक्सी क्वीन.
की डायआयडो हायड्रॉक्झी क्वीन आणि क्वीन आयडोक्लोर हे 8 हायड्रॉक्झी क्विनोलिन्स आहे. आणि अँटीबायोटिक्स मध्ये क्रिमिनल साठी टेट्रासायक्लिन आणि पॅरामोमायसिन. पॅरामोमायसिन हा एक अमायनोग्लायकोसाइड ग्रुपचा ड्रग आहे, पॅरामोमायसिन, आणि दुसरं टेट्रासायक्लिन. हे दोन अँटीबायोटिक पण आपण ल्युमिनल अमेबिसाइड्स म्हणून यूज करतो. तर यामध्ये कोणते ड्रग तुम्ही ऐकलेले आहेत? नीटाजोक्सानाइड. निटाझोक्झॅनाइड. ओके. कशासाठी यूज होतो? इंटेस्टाइनल इन्फेक्शन साठी. ओके. डायरियामध्ये डायरियामध्ये यूज होतो. बर, ठीक आहे. निटाझोक्झॅनाइड हा जो ड्रग आहे हा तुम्हाला माहित आहे. निटारीड वगैरे टॅबलेट आहे. ओके, ठीक आहे. डायलॉक्झेनाइड फ्युरेट ऐकलाय का? नाही. नाही. ओके. तर हो आता सर, ऐक डायरियामध्ये तो पण यूज केला जातो. कशात यूज केला जातो? डायरियामध्ये. ओके. डिसेंट्री असेल तर तो यूज केला जातो डायलॅक्झोनाइड. तुम्हाला म्हणजे मेट्रोनिडायझॉल आणि निटाज म्हणजे डायलॉक्झोनाइड फिरोएट हे दोन्ही आपण यूज करतो. त्या ड्रगचं कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये, डायलॅक्झोनाइड आणि मेट्रोनिडायझॉल. तर त्या कॉम्बिनेशनचं किंवा मेट्रोनिडायझॉलचा काय रोल आहे आणि डायलॉक्झोनाइड फ्युरोएटचा काय रोल आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट अशी आहे निटाझोक्झॅनाइड. तर निटाझोक्झॅनाइड जो आहे ना हा थोडा ब्रॉड स्पेक्ट्रम ड्रग आहे. म्हणजे तो एंटीअमिबा हिस्टोलायटिकाला पण कव्हर करतो आणि काही हेल्मिंथिक इन्फेक्शनही तो कव्हर करतो. ओके, हेल्मिंथिक इन्फेक्शनही तो कव्हर करतो. मग तोही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज केला जातो. मुख्यतः गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट सुद्धा हे ड्रग जास्त यूज करतात, निटाझोक्झॅनाइड. ओके. त्यानंतर हा ड्रग पण तुम्ही ऐकला असेल, क्वीन आयडोक्लोर. तुम्हाला म्हणजे त्याचं ब्रँड नेम जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. एंटरोक्विनॉल किंवा एंट्रोक्लोर नावाची टॅबलेट कधी यूज केली पेशंटला? नाही. जे जुने आहे फिजिशियन्स ते त्यांनी काही सुरुवातीच्या काळात इंडियामध्ये याचाही यूज झालेला आहे, एंट्रोक्विनॉल, क्विनाइडोक्लोर. परंतु आता मला वाटतं की आत्ताच्या सध्याच्या सिनेरिओ मध्ये त्याचा यूज कमी असेल. आता सध्या आहे का यूज याचा? होतोय नाही क्विनाइडोक्लोर? सर. ओके, क्विनाइडोक्लोर नाही. म्हणजे आता निटाझोक्झॅनाइड तुम्हाला माहिती आहे, डायलॉक्झॅनाइड फिरोएट माहित आहे. फक्त ते कशात लिहायचे तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये, ल्युमिनल अमेबिसाइड मध्ये. म्हणजे हे दोन ड्रग पण म्हणजे तुमच्या क्लासिफिकेशन मध्ये लक्षात ठेवायला सोपे आहे. तर क्विनाइडोक्लोर आता पॉप्युलर जास्त नाही, पहिले खूप यूज केला. जपानमध्ये काही पेशंट मध्ये सब अक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी नावाचा डिसऑर्डर त्या जपानीज पीपल मध्ये दिसून आला. परंतु इंडियामध्ये हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसलेला नाहीये एवढा सिग्निफिकंट. म्हणजे कन्फर्म केसेस नाहीये. त्यामुळं स्टील जपानमध्ये तो बॅन झालेला आहे. पण इंडियामध्ये हा स्टील आपण यूज करतो, परंतु लहान मुलांमध्ये जनरली आपण अवॉइड केला पाहिजे. ओके, चिल्ड्रन मध्ये क्विनाइडोक्लोर, कारण ब्लाइंडनेसची रिस्क असते. तर हे झालं क्लासिफिकेशन. आता याच्यामध्ये मेट्रोनिडायझॉल तुम्हाला महत्वाचा ड्रग आहे. तर मेट्रोनिडायझॉल हा ड्रगचे युजेस शॉर्ट नोट साठी महत्वाचे आहेत. तर आपण त्या दृष्टीने पाहणार आहोत. मेकॅनिझम शॉर्ट मध्ये मी डिस्कस करणार आहे, डिटेल मध्ये जाणार नाही. आणि बाकीचे ड्रगही तुम्हाला डिटेल मध्ये कोणीही विचारणार नाही. मेट्रोनिडायझॉल हाच याच्यातला आला तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बाकी ड्रग मध्ये डिटेल तुम्ही जाऊ नका. ते कसे ऍक्ट होतात, काय होतात, त्याची काही गरज नाही. एक मिनिट. आता मेट्रोनिडायझॉलची
मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे आणि त्याचं स्पेक्ट्रम काय आहे. स्पेक्ट्रम माहीत झालं तर तुम्हाला युजेस माहीत होतील. तर इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम ड्रग. It has sidal activity, and against which organism it is effective, that is very important. It is effective against anaerobic and microaerophilic bacteria. म्हणजे ज्या बॅक्टेरियाला ऑक्सिजनची गरज नाही त्यांना आपण अनएरोबिक म्हणतो. ओके, डेव्हलपमेंटसाठी आणि जगण्यासाठी आपण म्हणू शकतो. आणि मायक्रो एरोफिलिक म्हणजे त्यांना फक्त थोडा लागतो ऑक्सिजन, त्यांच्या अगेन्स्ट. म्हणजे हा एक ड्रग अनएरोबिक ऑर्गॅनिझम चांगल्या प्रकारे कव्हर करतो मेट्रोनिडायझॉल. आणि हाच त्याचा मेन यूज आहे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये. इट इज नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट एरोबिक ऑर्गॅनिझम. एरोबिक ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट मेट्रोनिडायझॉल इफेक्टिव्ह नाही आहे. तर तुम्हाला कोणी विचारलं की अनएरोबिक ऑर्गॅनिझम साठी कोणता ड्रग डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त यूज होतं, तर त्यांचं आन्सर काय असेल? नायट्रोइमिडायझोल ग्रुप मधला मेट्रोनिडायझोल. मग कोणकोणत्या ऑर्गॅनिझम ते कव्हर करतं? तर अनएरोबिक ऑर्गॅनिझम तो कव्हर करतो. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट एंटॅमिबा हिस्टोलायटिका. त्यांनी काय होतं, कोणता आजार होतो? अमेबिक डिसेंट्री. दुसरा आहे इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट जियार्डिया लॅम्ब्लिया. इट रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? जियार्डियासिस. Okay, it is effective against Trichomonas vaginalis. It responsible for this Trichomonas vaginalis. It's responsible for one of the sexually transmitted disease, trichomoniasis. काय करतो तो? ट्रायकोमोनास वजायनालिस, वन ऑफ द सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज, आणि त्या डिसीजचं नाव आहे ट्रायकोमोनियासिस. त्यामध्ये मेट्रोनिडायझोल इज कन्सिडर ॲज ड्रग ऑफ चॉईस. MCQ आहे. ओके, ट्रायकोमोनियासिस. आणि याच्यामध्ये फिमेल पार्टनर बरोबर मेल पार्टनरही तुम्हाला ट्रीट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, बॅक्टेरॉइड फ्रॅजिलाइज. अँटीमायक्रोबियल ड्रग शिकवताना मी तुम्हाला खूप वेळा सांगितले की हे जे अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरॉइड फ्रॅजिलिस, हा असा आहे की याच्या अगेन्स्ट खूप कमी ड्रग इफेक्टिव्ह आहेत. त्यात एक मेट्रोनिडायझोल आहे. ओके, त्यानंतर क्लोस्ट्रिडियम परफिन्जिन्स. ओके, क्लोस्ट्रिडियम परफिन्जिस, क्लोस्ट्रिडियम डिफिसेली. तर हे पण ग्रॅम पॉझिटिव्ह अनएरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया आहे. ऐकलेत तुम्ही? क्लोस्ट्रिडियम परफिन्जिस. येस सर. त्यांनी पण गॅस्ट्रोएंटरायटिस होतं. ओके ओके ओके. आणि नेक्स्ट एक आहे क्लोस्ट्रिडियम डिफिसिली. तर तुम्हाला मी सुपर इन्फेक्शन शिकवताना सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण अँटीमायक्रोबियल ड्रग्ज यूज करतो त्यावेळेस नॉर्मल बॅक्टेरिया फ्लोरा काय होतं? डिस्ट्रॉय होतं. आणि नॉर्मल बॅक्टेरिया डिस्ट्रॉय झाल्यानंतर तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतात आणि त्यामध्ये क्लोस्ट्रिडियम डिफिसिली ग्रो होऊ शकतो. आणि तो एक कंडिशन त्याच्यामुळे डेव्हलप होते, त्याला आपण एंटेरोकोलायटिस असं म्हणतो. आणि पूर्ण नाव आहे सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस. काय आहे? सुडोमेम्ब्रेनस. ऐकलंय? येस सर. अँटीबायोटिक्स जे ब्रॉड स्पेक्ट्रम आपण यूज करतो ते नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतं इंटेस्टाईन मधला आणि तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतं. आणि पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो झाल्या होतं त्यामध्ये जो मुख्यतः होतो तो क्लोस्ट्रिडियम डिफिसिली होतो. आणि हा क्लोस्ट्रिडियम डिफिसिली जो डिसीज प्रोड्यूस करतो त्याला काय म्हणतो आपण? सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस. त्यामुळे डायरिया होतो. बरोबर. तर ड्रग ऑफ चॉईस फॉर सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस इज, आन्सर इज मेट्रोनिडायझोल. काय आहे? मेट्रोनिडायझोल. लक्षात आलं? तर दिस इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस. एच पायलोरी इट इज अ ग्रॅम निगेटिव्ह अनएरोबिक ऑर्गॅनिझम आणि त्यामध्ये आपण प्रोटॉम्पॉम इनिबिटर बरोबर 2 अँटीबायोटिक देतो. एच पायलोरी ट्रीटमेंटसाठी रेजिमेन आहे. ते रेजिमेन तुम्हाला 2 मार्कला विचारले जाऊ शकतात. ते रेजिमेन मध्ये 2 अँटीबायोटिक प्लस एक प्रोटॉम्पॉम इनिबिटर BD आपण 2 वीक साठी देतो किंवा 1 वीक साठी देतो. तर त्यात आहे कॅम्पुलोबॅक्टर जेजोनी, त्यामध्ये आपण हा ड्रग यूज करू शकतो. अनएरोबिक स्ट्रिप्टोकोकाच्या अगेन्स्ट ही हा मेट्रोनिडायझोल इफेक्टिव्ह आहे.
तर हे स्पेक्ट्रम जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्याचे काही लक्षात राहतील युजेस. काय लक्षात राहतील? युजेस. युजेस. म्हणजे स्पेक्ट्रम कोणी विचारणार नाही तुम्हाला, फक्त एक माहित पाहिजे तुम्हाला. आणि आपण पाहिलं इट इज नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट विच बॅक्टेरिया? एरोबिक. एरोबिक ऑर्गॅनिझम असेल तर मेट्रोनडायझोल इफेक्टिव्ह आहे का? नाही. नाही. आपण अमायनोग्लायकोसाइड मध्ये काय पाहिलं होतं? याच्या विरुद्ध पाहिलं होतं. एरोबिक ऑर्गॅनिझम. यस, व्हेरी गुड. तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात येते. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सिंपल मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची, डिटेल मध्ये नाही. इट इज टॉक्सिक फॉर अनएरोबिक अँड मायक्रो एरोफिलिक ऑर्गॅनिझम. हाऊ इट ऍक्ट? सो दिस नायट्रोइमिडाझोल नावाचे ग्रुप मधले ड्रग आहे, मेट्रोनिडाझोल, टिनिडाझोल आणि अरिमेनिन, यांच्यामध्ये नायट्रो ग्रुप असतो केमिकल स्ट्रक्चर मध्ये. कोणता ग्रुप असतो? नायट्रो. आणि हा नायट्रो ग्रुप एक एन्झाईम आहे नायट्रो रिडक्टेज. तर हे जेव्हा मेट्रोनिडाझोल त्या प्रोटोझोआ जो आहे एंटॅमिबा हिस्टोलायटिका त्यात एंटर होतो बाय डिफ्युजन. ओके. तर हा जो नायट्रो ग्रुप आहे हा नायट्रो रिडक्टेज एन्झाईमनी नायट्रो रॅडिकल्स मध्ये कन्वर्ट होतो आणि दे आर हायली रिएक्टिव्ह रॅडिकल्स. ओके. तर नायट्रो ग्रुप which is present in metronidazole is converted into which radical? Nitro radical. With the help of which enzyme? It is one protein, नायट्रो रिडक्टेज. म्हणजे मेट्रोनिडाझोल मधला नायट्रो ग्रुपचं कन्व्हर्जन कशात झालं? नायट्रो रॅडिकल्स मध्ये. आणि विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम? नायट्रो रिडक्टेज. तर मेट्रोनिडाझोल एंटॅमिबा हिस्टोलायटिका जो आहे ऑर्गॅनिझम त्यात एंटर होतो आणि नायट्रो रॅडिकल्स मध्ये कन्वर्ट होतो. नायट्रो ग्रुप जो आहे तो नायट्रो रॅडिकल्स मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेट्रोनिडाझोल कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे ते फार महत्वाचं आहे. नायट्रो इमिडाझोल आहे, त्यामुळे त्याच्यात कोणता ग्रुप आहे? नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप. आणि नायट्रो ग्रुप कशात कन्वर्ट होतो? नायट्रो रॅडिकल्स. रॅडिकल, नायट्रो रिडक्टेज एन्झाईम. आता हे नायट्रो रॅडिकल इलेक्ट्रॉन सिंक्स म्हणून ऍक्ट करतात. इलेक्ट्रॉन सिंक हा एक शब्द तुम्हाला मेकॅनिझम मध्ये लक्षात ठेवायचा, इलेक्ट्रॉन सिंक. तर हे नायट्रो रॅडिकल इलेक्ट्रॉन सिंक म्हणून त्याचा रोल आहे. त्यामुळे ते काय करतात, जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे आपल्या बॉडी मधले, त्या म्हणजे पॅरासाइटच्या बॉडी मधले, आता त्या प्रोटोझोआच्या याच्यामधले एंटॅमिबा हिस्टोलायटिका ऑर्गॅनिझम मध्ये हे जे नायट्रो रॅडिकल्स बनलेले आहे हे नायट्रो रॅडिकल्स इलेक्ट्रॉन जे असतात त्यांना स्वतःकडे घेतात. त्यामुळं त्या एंटॅमिबा हिस्टोलायटिका मध्ये जे नॉर्मली जे बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स असतात त्यांच्याबरोबर हे नायट्रो रॅडिकल कम्पीट करतात. म्हणजे नायट्रो रॅडिकल जे एंटॅमिबा हिस्टोलायटिका मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स असतात त्यांना बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणतो. रिएक्शन मध्ये ते इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे गेले पाहिजे त्यांच्याबरोबर कम्पीट करतात आणि स्वतःकडे हे इलेक्ट्रॉन ओढून घेतात. म्हणजे ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर त्या एंटॅमिबा हिस्टोलायटिका ऑर्गॅनिझम मध्ये, त्यांना इलेक्ट्रॉन मिळतील का? म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स तयार होतात तर हे इलेक्ट्रॉन्स, आवाज येतोय ना? हो सर. तर हे इलेक्ट्रॉन्स जे आहे तर ते इलेक्ट्रॉन्स त्या एंटॅमिबा हिस्टोलायटिका मध्ये कोणाकडे जातात? नॉर्मली बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कडे जातात. बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर ऍक्सेप्टर्स. म्हणजे अनएरोबिक ऑर्गॅनिझम असू द्या कोणताही, एक आपण एंटॅमिबा हिस्टोलायटिका डिस्कस करतोय, कोणताही तो अनएरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये मेट्रोनिडाझोल एंटर झाल्यानंतर ते मेट्रोनिडाझोल मधला नायट्रो ग्रुप हा नायट्रो रॅडिकल्स मध्ये कन्वर्ट होतो नायट्रो रिडक्टेज एन्झाईमनी. आणि आता हे नायट्रो रॅडिकल्स काय आहे, त्यांचा रोल काय आहे? इलेक्ट्रॉन सिंक म्हणून, इलेक्ट्रॉन सिंक म्हणून त्यांचा रोल आहे. ते स्वतःकडे इलेक्ट्रॉन काय करतात? ओढून घेतात. इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतात. ते जे इलेक्ट्रॉन्स बनतात नॉर्मली आपल्या त्या अनएरोबिक ऑर्गॅनिझमच्या शरीरात जे इलेक्ट्रॉन्स बनतात तर नॉर्मली बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर जे आहे आपल्या त्या
अनेरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये ते बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कडे ऍक्च्युली ते इलेक्ट्रॉन गेले पाहिजे, बरोबर आहे. पण नायट्रो रॅडिकलला इलेक्ट्रॉन सिंक प्रॉपर्टी असल्यामुळं नायट्रो रॅडिकल ते इलेक्ट्रॉन कोणाकडे घेतील? स्वतःकडे. म्हणजे नॉर्मल बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहेत त्या अनेरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये, त्यांना इलेक्ट्रॉन मिळतील का? नाही नाही. मिळेल. नाही. ओके. म्हणजे हे हे जे नायट्रो रॅडिकल्स आहे हे बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर बरोबर काय करतील? कम्पीट करतील. कम्प्लीट कर. कशासाठी? इलेक्ट्रॉनसाठी. इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन बायोलॉजिकल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कडे इलेक्ट्रॉन जाणार नाही, ते नायट्रो रॅडिकल स्वतःकडे घेईल. आणि त्याच्यामुळं एनर्जी मेटाबॉलिझम ऑफ अनेरोबिक ऑर्गॅनिझम डिस्टर्ब होतं आणि सायटोटॉक्सिसिटी होते. काय होते? सायटोटॉक्सिसिटी. सायटोटॉक्सिसिटी याचा अर्थ आहे सेलची टॉक्सिसिटी. मग तुम्ही काय थोडक्यात काय सांगायचं आहे? मेट्रोनिडायझोलच्या ऍक्शन मध्ये काय महत्वाचं आहे? कोणते रॅडिकल्स बनतात? नायट्रो रॅडिकल्स. जे मेट्रोडायझोल is effective in anaerobic organism by producing nitro radical which acts as a electron sink. सिंक. एवढं जरी लिहिलं तुम्ही आणि इट रिझल्ट्स इन डिस्टर्बन्स इन एनर्जी मेटाबॉलिझम अँड सायटोटॉक्सिसिटी ऑफर्स, एवढं जरी लिहिलं तरी चालेल. म्हणजे नायट्रो रॅडिकल आणि इलेक्ट्रॉन सिंक हे दोन वर्ड महत्वाचे आहेत. नायट्रो रॅडिकल आणि इलेक्ट्रॉन सिंक. सिंक. ओके. मेट्रोडायझोल मध्ये दिल्यावर नायट्रो रॅडिकल्स बनतात. नायट्रो रॅडिकल हे इलेक्ट्रॉन सिंक म्हणून कार्य करतात आणि त्याच्यामुळं एनर्जी मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊन काय होतं? सायटोटॉक्सिसिटी. लक्षात आलं तुमच्या मेकॅनिझम? येस सर. दुसरी मेकॅनिझम महत्वाची नाहीये, ती आपण जस्ट रीड करूया. मेट्रोडायझोल ऑल्सो इनहिबिट सेल मेडिएटेड इम्युनिटी टू इंड्यूस म्युटाजेनेसिस अँड टू कॉज रेडिओ सेन्सिटायझेशन. पण ती नाही लक्षात ठेवली तरी चालेल. ओके. आता याच्यानंतर फार्मेकोकायनेटिक पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाही, फक्त आपण एकदा ते पाहूया काय काय पॉइंट्स आहेत त्या फार्मेकोकायनेटिक्स मध्ये. तर फार्मेकोकायनेटिक्स मध्ये मेट्रोनिडायझोल ऑलमोस्ट कम्प्लिटली ऍब्सॉर्ब फ्रॉम स्मॉल इंटेस्टाइन, सो ओनली लिटिल अनऍब्सॉर्ब ड्रग रीच टू द कोलन. ओके. त्यानंतर well distributed in the body. Therapeutic concentration is attained in vaginal secretion, saliva, semen and CSF. म्हणजे बाकी पार्ट्स ऑफ द बॉडी जे आहेत तिकडे पण त्यांचं डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे, तर डिस्ट्रीब्युशन इज गुड. ओके. त्यानंतरचा पार्ट आहे मेटाबॉलिझम इन लिव्हर, एक्सक्रीशन थ्रू किडनी. ऍडव्हर्स इफेक्ट तर पण फार महत्वाचं आहे. काही क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट मेट्रोनिडायझोल बरोबर आहे. एक मेटॅलिक टेस्ट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, एम फॉर एम. मेटॅलिक टेस्ट हे मेट्रो घेतल्यानंतर दिसून येते. बाकी नायट्रोमिडायझोल बरोबर ही येऊ शकते, पण ते त्याचं जी सिव्हिरिटी आहे ती कमी आहे. तर त्यात प्रामुख्याने मेट्रोनिडायझोल बरोबर मेटॅलिक टेस्ट येते. तर साईड इफेक्ट मध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय की मेट्रोचे साईड इफेक्ट फ्रिक्वेंट आहे, अनप्लेझंट आहे, पण सिव्हिअर नाहीत. नॉन सिरियस ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणजे ऍडव्हर्स इफेक्ट्स आर कॉमन. ओके. दीज आर अनप्लेझंट ऍडव्हर्स इफेक्ट बट दीज आर नॉन सिरियस ऍडव्हर्स इफेक्ट. त्यात GIT, CNS, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता GIT मध्ये कोणते? तर त्यामध्ये मेटॅलिक टेस्ट हा वर्ड आलाच पाहिजे तुमचा. मेट्रोनिडायझोल मेटॅलिक टेस्ट. दुसरे आहे अॅनोरेक्सिया, नॉशिया, ऍब्डोमिनल क्रॅम्प. याच्यात GIT मध्ये डायरिया लिहायचं नाही बरं का. नाही तर तुम्ही जसं की नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया लिहित बसतात प्रत्येक याच्यात, तर आपण डिसेंट्री मध्ये हा ड्रग यूज करतोय. त्यानंतर हे कॉमन GIT ऍडव्हर्स इफेक्ट आहे, अॅनोरेक्सिया, नॉशिया, मेटॅलिक टेस्ट, ऍब्डोमिनल क्रॅम्प. आणि लेस कॉमन मध्ये ड्रायनेस ऑफ माउथ, ग्लोसाइटिस. CNS ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये हेडेक, डिझीनेस, पेरिफेरल न्यूरोपॅथी, सीझर्स. नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहेत. ओके. तर हेडेक, डिझीनेस, पेरिफेरल न्यूरोपॅथी, सीझर. हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन मध्ये रॅशेस, हार्टिकेरिया, फिक्स ड्रग इरप्शन, इचिंग हे मॅनिफेस्टेशन येऊ शकतं. आणि जर IV मेट्रो यूज केलं तर इन्फ्लामेशन ऑफ द वेन, त्याला थ्रोम्बोफ्लेबायटिस असं म्हणतात.
म्हणजे GIT ऍडव्हर्स इफेक्ट, CNS ऍडव्हर्स इफेक्ट, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आणि रिलेटेड विथ IV ऍडमिनिस्ट्रेशन थ्रोम्बोफ्लेबायटिस. GIT मध्ये अॅनोरेक्सिया, नॉशिया, मेटॅलिक टेस्ट, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स, ग्लोसाइटिस, ड्रायनेस ऑफ माउथ. CNS मध्ये हेडेक, डिझिनेस, पेरिफेरल न्यूरोपॅथी, सीझर्स. हायपर सेन्सिटिव्ह मध्ये रॅशेस, आर्टिकेरिया, इचिंग, फिक्स डोस इरप्शन आणि हायपर सेन्सिटिव्हिटी नंतर IV ऍडमिनिस्ट्रेशन मेट्रोनिडाझोल रिस्पॉन्सिबल फॉर थ्रोम्बोफ्लेबायटिस. तर ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात आले. त्यानंतर डायसल्फिराम लाईक रिएक्शन तुम्हाला माहित पाहिजे. कशाबरोबर दिसते हे? मेट्रोनिडाझोल कोणाबरोबर यूज केल्यामुळं? अल्कोहोल. 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 ओके. आणि अल्कोहोल मध्ये मग जर पेशंट अल्कोहोलवर असेल आणि तुम्ही मेट्रो स्टार्ट केलं तर तुमचा ऍडवाइस असा पाहिजे की स्टॉप अल्कोहोल. ओके, वेन पेशंट इज ऑन मेट्रोनिडाझोल डोंट यूज अल्कोहोल. ओके. आता त्याचं रिझन काय आहे डायसल्फिराम लाईक रिॲक्शनचं? का होते? मेट्रो काय करतं? ओके, ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. जेव्हा अल्कोहोल पेशंट घेतो तो अल्कोहोलचं मेटाबॉलिझम हे पहिले अल्डिहाइड मध्ये होतं. त्यासाठी अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम लागतं, बरोबर. आणि अल्डिहाइडचं मेटाबॉलिझम ऍसिड मध्ये होतं. त्याच्यासाठी अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम लागतं. म्हणजे दोन एन्झाईम्स अल्कोहोलच्या मेटाबॉलिझम मध्ये महत्वाचे आहे. ऑक्सिडेशन प्रोसेसने ती होते. अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम कन्वर्ट अल्कोहोल टू अल्डिहाइड आणि अल्डिहाइड इज कन्वर्टेड टू ऍसिड विथ द हेल्प ऑफ अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम. So this metronidazole or disulfiram like drug inhibits aldehyde dehydrogenase enzyme. मग अल्कोहोल घेतल्यानंतर अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये होईल कारण अल्कोहोल डिहायड्रोजनेज एन्झाईम ब्लॉक नाहीये. पण अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये होईल का? अल्डिहाइडचं नाही कन्व्हर्जन होणार. नाही होणार. म्हणजे अक्युमुलेशन कसं होईल? कशाचं होईल? अल्डिहाइडचा अल्डिहाइड्स. आणि त्यामुळं डायसल्फिराम लाईक रिॲक्शन होते. त्यामुळं डायसल्फिराम लाईक रिॲक्शन होते. तर ही डायसल्फिराम नावाच्या ड्रगनी होते. त्यानंतर काही ड्रग ही ती रिॲक्शन करतात. त्यामध्ये मेट्रोनिडाझोल आहे. सिफोपॅराझोन हा सिफेलोस्पोरिन पण डायसल्फिराम लाईक रिॲक्शन करतो. ओके, लक्षात आलं. तोही डाय. आणि सिम्पटम्स मध्ये मग फ्लशिंग, स्वेटिंग, पाल्पिटेशन, डिसपनिया, हायपर व्हेंटिलेशन, पल्स रेट वाढतो, ब्लड पी कमी होतो, नॉशिया, ओमेटिंग, ड्राउझीनेस हे मॅनिफेस्टेशन आहे. आता मॅनिफेस्टेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त जर विचारलं की डायसल्फिराम लाईक रिॲक्शन मेट्रोनिडाझोल बरोबर दिसते तर ते कोणतं एन्झाईम इनिबिट करतो? त्याचा आन्सर काय येईल? अल्डिहाइड. आणि अक्युमुलेशन कशाचं होतं मग? अल्डिहाइड. लक्षात राहील? येस. लक्षात राहील. आणि दोन ड्रग जे डायसल्फिराम लाईक रिॲक्शन दाखवतात त्यामध्ये मेट्रोनिडाझोल लक्षात राहील आणि सिफोपॅराझोल. सिफोपॅराझोल. आता फर्स्ट जनरेशन सल्फोनिलुरियामध्ये क्लोरप्रोपॅमाइड बरोबर ती रिॲक्शन दिसत होती डायसल्फिराम लाईक. पण आता आपण फर्स्ट जनरेशन सल्फोनिलुरिया डायबिटीस मध्ये युजच करत नाहीये. जास्तीत जास्त आपण म्हणजे करायचं तर सेकंड जनरेशनच करतो. ग्लिमिपिराइड, ग्लिपिझाइड, ग्लायक्लाझाइड. तर फर्स्ट जनरेशन सल्फोनिलुरिया जो होता क्लोरप्रोपॅमाइड त्याच्याबरोबर ही ती रिॲक्शन दिसून येत होते. ओके, तर एक दोन नावं तुम्हाला माहित पाहिजे. एक दोन नावं डायसल्फिराम लाईक रिॲक्शन कोणत्या ड्रगने होते ते माहित पाहिजे. तर मेट्रोनिडाझोल तुम्हाला माहिती आहे, सिफोपॅराझोन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ओके. कळलंय तुम्हाला डायसल्फिराम लाईक रिॲक्शन? हो सर. येस सर. आता युजेस, लास्ट महत्वाचा पार्ट आहे युजेस. युजेस मध्ये स्पेक्ट्रम वरून तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पहिला यूज काय आहे? अक्यूट अमेबिक डिसेंट्री. तर अक्यूट अमेबिक डिसेंट्री मध्ये आपण कसं यूज करतो आपण ते पाहणार आहोत. ओके, तर तुम्ही मेट्रोनिडाझोल जास्त यूज केला आहे की टिनिडाझोल? तर कॉम्बिनेशन यूज करता नॉरफ्लॉक्स TZ, ओफ्लॉक्स, ऑर्निडाझोल.
सर शक्यतो कॉम्बिनेशन मेट्रोनिडाझोल. वापरतो पण मेट्रो पण वापरतो सर आयबी जास्तच डिसेंट्री थांबत आणि असेल नॉर्मल टॅबलेट. ओके, नॉरफ्लॅक्स. ओके, IV मेट्रो. ओके, हो. ठीक आहे. म्हणजे जर सिव्हिअर अमेबियासिस असेल, अक्यूट अमेबिक डिसेंट्री मध्ये, यू कॅन यूज मेट्रोनिडाझोल बाय IV रूट 500 mg IV 6 hour टिल ओरल थेरपी कॅन बी इन्स्टिट्यूट. जर ओरली आपल्याला मेट्रोनिडाझोल यूज करायचा असेल अक्यूट अमेबिक डिसेंट्री मध्ये, तर आपण 800 mg TDS फॉर 7 to 10 days आपण देतो. जर माइल्ड फॉर्म असेल अमेबियस म्हणजे अमेबिक डिसेंट्रीचा, ओके, तर त्याच्यात 400 mg TDS 5 ते 7 दिवस पण चालू शकतं. म्हणजे आपण 800 mg किंवा 400 mg असं देऊ शकतो. ओरली तुम्ही किती यूज करतात? 400 करतो सर. किती? 400. 400 400 मिलीग्रॅम TDS. TDS फॉर 5 to 7 days. तर हे अक्यूट अमेबिक डिसेंट्री जर सिव्हिअर फॉर्म असेल तर ऍक्च्युली IV थेरपी आपण देऊ शकतो किंवा मेट्रोनिडाझोल 800 mg TDS 7 ते 10 दिवस आहे. त्यात जर माइल्ड इंटेस्टाइनल अमेबियासिस असेल तर मग 400 mg TDS फॉर 5 to 7 days. तर जनरली आपण म्हणजे सिव्हिअर फॉर्म साठी IV यूज करतो. ओरली आपण 400 mg TDS फॉर हे 5 to 7 days हे देतो. ते माइल्ड ऍज पर KD त्रिपाठी माइल्ड इंटेस्टाइनल अमेबियासिस साठी आहे. ओके, टिनिडाझोल यूज करता का तुम्ही? नाही. हो सर करतो. तर त्याचा डोस जर आपण यूज करणार असू तर अक्यूट अमेबिक डिसेंट्री असेल तर 2 ग्रॅम 3 ते 6 दिवस आणि माइल्ड इंटेस्टाइनल अमेबियासिस असेल तर 2 ग्रॅम OD फॉर 2 to 3 days. तर टिनिडाझोल आपल्याला दिवसातून एकदाच यूज करावं लागतं, 2 ग्रॅम. आता तुम्ही कसं यूज करता टिनिडाझोल? IV आणि टॅबलेट दोन्ही पण यूज करतो. IV आणि टॅबलेट. ओके, ओके. टॅबलेट जे आहे ते एक तर 300, 500, 1000 मिलीग्रॅम असे आहे ना टिनिबा? टिनिबा नावाची टॅबलेट जी आहे त्यात टिनिडाझोल आहे, बरोबर? ठीक आहे, IV आणि तुम्ही दोन्ही यूज करतात. ठीक आहे, ओके. त्यानंतर तुम्ही डायलोक्झोनाइड फ्युरोएड देतात का फक्तच मेट्रो यूज केला जातो क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? नाही वापरत सर तेवढं आम्ही फक्त मेट्रो वापरत असतो. ओके, मेट्रो सगळेच वापरतात, मेट्रो बरोबर आहे. परंतु त्यानंतर ऍज पर बुक डायलोक्झोनाइड फ्युरोएट जे आहे ते यूज करा म्हणतात 500 mg TDS फॉर 5 to 10 days. आता या मागचा उद्देश असा आहे की मेट्रोनिडाझोल जो ड्रग आहे तो मोस्ट ऑफ द ड्रग हा ऍब्सॉर्ब होतो इंटेस्टाईन मधून, स्मॉल इंटेस्टाईन मधून. त्यामुळे तो कुठे ऍक्ट होऊ शकतो की जे ट्रोपोझाईड ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाऊन तो ट्रोपोझाईड जे इंटेस्टाइनल म्युकोजा मध्ये इन्व्हेट झाले त्याच्यात तो ऍक्ट होऊ शकतो. जे लिव्हर मध्ये ट्रोपोझाईड आहे त्याच्यात तो ऍक्ट होऊ शकतो, बरोबर आहे. परंतु जे ल्युमेन मध्ये ट्रोपोझाईड आहेत, ओके, जे सिस्ट इंटेस्टाइनल मध्ये सिस्ट जे पेशंट इन्फेक्टेड झालेला असतो सिस्टने, त्या सिस्टचं कन्व्हर्जन ट्रोपोझाईड मध्ये होतं. आपण पाहिलं ट्रोपोझाईड हे इंटेस्टाइनल म्युकोजाला इन्व्हेड करतात आणि डिसीज होतो. काही ट्रोपोझाईड लिव्हर मध्ये जाऊन ऍब्सेस होतो. तर जो मेट्रोनिडाझोल ऍब्सॉर्ब झालेला असतो स्मॉल इंटेस्टाईन मधून तो ह्या ट्रोपोझाईटला किल करतो, कारण ब्लड सर्क्युलेशन मधून तो म्युकोजा पर्यंत म्हणजे इंटेस्टाइनल म्युकोजा मध्ये म्युकोजा मध्ये इन्व्हेड झाला तिथपर्यंत पोहोचू शकतो, लिव्हर मध्ये पोहोचू शकतो. पण आपण हे पण पाहिलेलं आहे की जो ट्रोपोझाईड ल्युमेन मध्ये राहतो तो इन्व्हेड नाही होत, तो कशात कन्वर्ट होतो परत? सिस्ट सिस्ट मध्ये. आणि सिस्ट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो फिकल मॅटर थ्रू दुसऱ्या पर्सनला इन्फेक्ट करू शकतो का नाही? करू शकतो. चालू शकतो. करू शकतो. मग आता ल्युमेन मधले ट्रोपोझाईड च कन्व्हर्जन म्हणजे जे ट्रोपोसिस्ट इन्फेक्टिव्ह फॉर्मचं सिस्ट आहे, शरीरात सिस्ट आले नॉर्मल पेशंटच्या
ते ट्रोपोझाईड मध्ये कन्वर्ट झाले इंटेस्टाईन मध्ये, ते ल्युमेन मध्ये ल्युमेन मधून म्युकोजा मध्ये म्युकोजल लाइनिंग जी असते इंटेस्टाईनची तिथं इन्व्हेड झाले, म्हणजे म्युकोजात गेले आणि तिथं ते म्युकोजा डॅमेज करून डिसीज प्रोड्यूस करतील आणि काही इंटेस्टाईन मध्ये जातील. तर त्या ट्रोपोझाईडच्या अगेन्स्ट मेट्रोनिडाझोल चांगला इफेक्टिव्ह राहील, कारण तो तिथं रीच होतो. पण जे ट्रोपोझाईड ल्युमेन मध्येच आहे, इन्व्हेड झालेच नाही, तिथं तो मेट्रोनिडाझोल कार्य करेल का? मेट्रोनिडाझोल हा म्हणजे मेट्रोनिडाझोल आपण जर यूज केला तर हा मेट्रोनिडाझोल कोणते ट्रोपोझाईड किल करतो ते फार महत्वाचं आहे. कोणते ट्रोपोझाईड तो किल करतो? समजा आता हे ल्युमेन आहे, ओके, इंटेस्टायनल, ही म्युकोजल लाइनिंग आहे, बरोबर. येस. आता हा ट्रोपोझाईड इथं आहे, हा ट्रोपोझाईड आहे आणि काही ट्रोपोझाईड हे समजा आता हे म्युकोजल लाइनिंग आहे, आतमध्ये मसल लेअर असतो इंटेस्टाईनचा याच्या खाली, ओके. तर हे झालं इंटेस्टाईन पूर्ण, त्याच्या लाइनिंग झाली म्युकोजल आणि त्याच्या खाली काही म्युकोजल लेअरच्या खाली सब म्युकोजल लेअर असतो. तर हे ट्रोपोझाईड आतमध्ये इन्व्हेड झाला आणि ह्या म्युकोजाला काय करेल, तो डॅमेज करेल आणि त्यामुळे म्युकोजल फंक्शन अफेक्ट होऊन फ्लुइड लॉस होईल, म्युकस आणि ब्लड लॉस होईल. तर हा ट्रोपोझाईड आतमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर डिसीड झालेला आहे. तर मेट्रोनिडाझोल ऍब्सॉर्ब कुठून, आणि काही ट्रोपोझाईड कुठं जातात, काही ट्रोपोझाईड कुठं जातात, लिव्हर मध्ये, आणि तिथं काय करतात ट्रोपोझाईड, अमेबिक लिव्हर ऍब्सेस, बरोबर आहे. जर म्युकोजाला इन्व्हेड करून इन्फेक्शन झालं तर त्याला इंटेस्टायनल अमेबियासिस म्हणतात, बरोबर आहे. आणि लिव्हर मध्ये झालं तर त्याला काय म्हणतात, लिव्हर ऍब्सेस. ऍब्सेस किंवा एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियासिस. तर मेट्रोनिडाझोल आपण पाहिलं, मोस्ट ऑफ द ड्रग इज ऍब्सॉर्ब फ्रॉम स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाइन. बरोबर आहे. मग स्मॉल इंटेस्टाईन मधून ब्लड सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर तो मेट्रोनिडाझोल ह्या ट्रोपोझाईड कडे जाऊ शकतो ब्लड सर्क्युलेशन मध्ये, कारण ह्या टिश्यू मध्ये आहेत, आणि हा मेट्रोनिडाझोल लिव्हर मध्ये पण जाऊ शकतो आणि तिथले पण ट्रोपोझाईड किल करू शकतो, बरोबर आहे. येस. बरोबर. परंतु स्मॉल इंटेस्टाईन मधून मॅक्झिमम मेट्रोनिडाझोल ऍब्सॉर्ब झाल्यानंतर लार्ज इंटेस्टाईन मध्ये मेट्रोनिडाझोल हे कमी एंटर होणार, म्हणजे मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन हे स्मॉल इंटेस्टाईन मधून झाल्यावर स्मॉल इंटेस्टाईनच्या ल्युमेन मध्ये मेट्रोनिडाझोलचं कॉन्सन्ट्रेशन किंवा मेट्रोनिडाझोलची अमाऊंट ही फार कमी राहते लार्ज इंटेस्टाईन मध्ये एंटर व्हायला. म्हणजे लार्ज इंटेस्टाईन मध्ये मेट्रोनिडाझोलची अमाऊंट जास्त येईल का? नाही येणार. नाही येणार. आता प्रश्न असा आहे की जे ट्रोपोझाईड ल्युमेन मध्येच आहेत, टिश्यूला इन्व्हेड नाही केले, हे ट्रोपोझाईड परत कशात कन्वर्ट होऊ शकतात? सिस्ट मध्ये. सिस्ट मध्ये. आणि हे सिस्टचं काय होऊ शकतं, फिकल मॅटर थ्रू बाहेर जाऊन Elimination. इन्फेक्शन होऊ शकतं. मग आता त्यासाठी हे होऊ नये म्हणून हे ट्रोपोझाईड किल करणं गरजेचं आहे. हो. मग त्यात मेट्रो एवढा उपयुक्त राहू शकतो का? नाही. 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 मग ते होण्यासाठी, ते किल होण्यासाठी आपण काय ऍड करतो? डायलोक्झेनाइड 500 mg TDS फॉर 5 to 10 days. म्हणजे ते दिल्याने फायदा काय होईल, ऍड केल्याने जे ल्युमेन मधले ट्रोपोझाईड्स आहे ते पण काय होतील, किल किल होतील. होतील. किल होते. म्हणजेच आपण जे ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन आहे ते काय करू शकतो, स्टॉप Prevent. प्रिव्हेंट करू शकतो. हा त्यामागचा उद्देश आहे डायलोक्झेनाइड फ्युरोएट देण्यामागचा. लक्षात आलं? म्हणजे Yes. तुम्हाला विचारलं कोणी डायलोक्झेनाइड फ्युरोएट मेट्रोनिडाझोल बरोबर का आपण देतो, लक्षात आलं? येस. ओके. ओके. तर हे झालं माइल्ड इंटेस्टाइनल अमेबियास साठी मेट्रोनिडाझोल तर ड्रग ऑफ चॉईस आहे, आणि डायलोक्झेनाइड फ्युरोएट पण आपण 5 ते 10 दिवस देतो, ओके.
तर पहा, इन बोथ द अबो कंडिशन ॲक्यूट अमेबिक डिसेंट्री आणि माइल्ड इंटेस्टायनल अमेबियासिस हे दोन्ही तुम्हाला युजेस मध्ये लिहायचे. ॲक्यूट अमेबिक डिसेंट्री वर्ड पण आला पाहिजे. मेट्रोनिडाझोल 800 mg TDS फॉर 7 to 10 days आणि माइल्ड इंटेस्टायनल अमेबियासिस मध्ये डोस किती आहे? 400 mg TDS फॉर 5 to 7 days. आणि दोन्ही कंडिशन मध्ये आपण मेट्रोनिडाझोल नंतर काय देणार आहोत? Diloxanide furoate 500 mg TDS. For which purpose? For eradicating cyst from ल्युमेन. म्हणजे ट्रोपोझाइड किल झाले तर cyst बनणारच नाही ना. येस. म्हणजे मेट्रोनिडाझोल इज लेस इफेक्टिव्ह दॅन luminicidal drug in eradication of amoebic cyst because it is completely absorbed from the upper bowel, so very small amount enter into the large intestine. ते ओव्हरकम करण्यासाठी मेट्रोनिडाझोल बरोबर काय ऍड केलं जातं? डायलोक्झानाइड फ्युरोइड. दुसरा यूज आहे GRDasis 400 mg 7 days आपल्याला द्यायचे TDS. त्यानंतर ट्रायकोमोनास वजायनॅलिस. ट्रायकोमोनास वजायनॅलिस किंवा वजायनायटिस मध्ये आपण ओके इट इज ए सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसऑर्डर. ओके, आपण 2 ग्रॅम सिंगल डोस देऊ शकतो किंवा 400 mg TDS 7 days देऊ शकतो. ओके, ट्रायकोमोनास वजायनायटिस it is a sexually transmitted disorder. So to treat that, metronidazole is the drug of choice. लक्षात राहील तुम्हाला? लक्षात हो राहील? सर. हो सर. ट्रायकोमोनास वजायनायटिस किंवा ट्रायकोमोनियासिस असे दोन्ही वर्ड आले तर तुम्हाला ड्रग ऑफ चॉईस विचारलं तर काय येईल? मेट्रोनिडाझोल. मेट्रोनिडाझोल. आणि इम्पॉर्टंट काय? मेल पार्टनर शुड बी ट्रीटेड कनकरंटली. ओके. येस. ओके. त्यानंतरचा यूज आहे अनेरोबिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. जे कोलोरेक्टल सर्जरी आहेत, पेल्विक सर्जरी आहेत, अपेंडिसाइटेक्टोमी आहे, यामध्ये इंटेस्टाइनल रिलेटेड किंवा पेल्विक रिलेटेड सर्जरीमध्ये जे इन्फेक्शनचे चान्सेस असतात त्यात अनेरोबिक इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं अशा सर्जरी झाल्यावर इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण अँटीबायोटिक यूज करतो. तर एरोबिक ऑर्गॅनिझम कव्हर करण्यासाठी आपण सिफेलोस्पोरिन ऍड करू शकतो, पण अनेरोबिक ऑर्गॅनिझम कव्हर करण्यासाठी आपल्याला काय ऍड करावं लागेल? मेट्रोनिडाझोल. तर अनेरोबिक बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या प्रोफायलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काही सर्जरी नंतर मेट्रोनिडाझोल यूज करतो. ओके, तो अलॉंग विथ जेंटामायसिन सिफेलोस्पोरिन आपण यूज करतो. सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस साठी ड्रग ऑफ चॉईस काय आहे? मेट्रोनिडाझोल 400 mg to 800 mg TDS फॉर 10 to 14 days. आणि कशामुळे होतो ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट पण पहा, जास्त दिवस आहे, जवळजवळ 2 वीक यूज करावं लागतं. आणि अल्टरनेटिव्ह ड्रग कोणता आहे? व्हॅन्कोमायसिन. ओके, सुडोमेम्ब्रेन 5 यूज झाले. 6वा अनग. हा एक ओरल कॅव्हिटीशी रिलेटेड डिसीज आहे, अॅक्यूट नेक्रोटायझिंग अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस. त्याला अनग म्हणतात, ANUG, अॅक्यूट नेक्रोटायझिंग अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस, किंवा त्याला ट्रेंच माउथ असं म्हणतात. काय म्हणतात? ट्रेंच माउथ. तर आपल्या माउथ मध्ये जो फ्लोरा असतो त्यामध्ये काही अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहेत. ते अनेरोबिक ऑर्गॅनिझम जसं बॅक्टेरॉइड फ्रॅजिलिस, फ्युझोबॅक्टेरिया हे अनग नावाचा डिसीज प्रोड्यूस करू शकतं. त्याला अॅक्यूट नेक्रोटायझिंग अल्सरेटिव्ह जिंजिवायटिस असं म्हणतात, किंवा दुसरं नाव आहे ट्रेंच माउथ. त्यामध्ये आपण मेट्रोनिडाझोल यूज करू शकतो 200 to 400 mg TDS. ओके, तर जनरली आपण अमोक्झिसिलिन बरोबर कंबाईन करू शकतो, टेट्रासायक्लिन किंवा इरिथ्रोमायसिन. आपण अमोक्झिसिलिनच्या यूज मध्ये पण हा यूज पाहिलेला आहे. अनग आठवत असेल तर पहा तुम्हाला अनग. ओके, अनग. ओके, त्यानंतर एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर मध्ये मेट्रोनिडाझोल किंवा टिनिडाझोल आपण यूज करू शकतो. मेट्रोनिडाझोल 400 mg आणि टिनिडाझोल 500 mg आहेत. ओके. ओके, तर युजेस लक्षात आले? कोणकोणते युजेस आहे मेट्रोनिडाझोलचे? रिपीट करा. अॅक्यूट अमेबियासिस. अॅक्यूट अमेबिक डिसेंट्री पहिला यूज.
दुसरा JRDS त्याच्या आधी अक्यूट अमेबिक डिसेंट्री, इंटेस्टायनल अमेबियासिस. माइल्ड इंटेस्टायनल अमेबियासिस, म्हणजे अक्यूट अमेबिक डिसेंट्री, नंतर माइल्ड इंटेस्टायनल अमेबियासिस, त्यानंतर GRDS. ओके, अजून ट्रायकोमोनस ट्रायकोमोनियस वजायनायटिस ट्रायकोमोनास वजायनायटिस, अजून एनारोबिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. अनेरोबिक बॅक्टेरियल इन्फेक्शन, ट्रेंच माउथ. ट्रेंच माउथ. व्हेरी गुड, सुडोमेम्ब्रेनस सोडोमोनास इंटरकोलायटिस व्हेरी गुड. अजून H पायलोरी इन्फेक्शन. ओके, म्हणजे 7 ते 8 युजेस लिहिता येईल तुम्हाला आता. येस सर. ओके, महत्वाचा क्वेश्चन आहे, मे बी आला असेल युनिव्हर्सिटी मध्ये, तुम्ही बघा, काहींनी पेपर पाहिले असतील. आलाय का त्याच्यावर कधी? आलेला आहे सर. काय आलेलं आहे? युजेस ऑफ मेट्रोनडेज. युजेस ऑफ, म्हणजे आता लक्षात राहील. कधी कधी म्हणजे हे 6 युजेस तुमच्या पैकी महत्वाचे हे आलेच पाहिजे. कधी कधी आपल्याला अनेरोबिक ऑर्गॅनिझम सोडून दुसरे आठवत नाही, किंवा अमेबिक डिसेंट्री सोडून आठवत नाही, तर ते पण तुमचे 7 युजेस टिप ऑफ टंग पाहिजे. म्हणजे 2 मार्कला असेल तर 2 पैकी 2 मार्क पडतील. ओके, तर किती मार्कला आहे ते आहे. 4 मार्कला आला तर मेकॅनिझम प्लस ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे, आणि अदर ड्रगचे नावं लिहायचे. ओके, बाकी ड्रग नाही केले तरी चालतील. ओके, ठीक आहे. त्यामध्ये आता इमेटिन, इट ऍक्ट बाय इनहिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस, बट नॉट कॉमनली यूज नाउ डेज. ओके, इमेटिन जास्त यूज होत नाही. आता नेक्स्ट जो ड्रग आहे क्लोरोक्विन, आपण एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस साठी यूज करतो. 600 mg डेली फॉर 2 days, फॉलोड बाय दॅट 300 mg पर डे फॉर 2 weeks, म्हणजे लोडिंग डोस देतो. तर लोडिंग डोस डिपेंड्स ऑन व्हॉट? जनरल फार्मॅकोलॉजी क्वेश्चन. यस, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, व्हेरी गुड. तर ते एक MCQ आहे. आणि मेंटेनन्स डोस डिपेंड्स ऑन क्लिअरन्स. मेंटेनन्स डोस डिपेंड्स ऑन क्लिअरन्स. ओके. Diloxanide furoate, highly effective luminal amebicide, which directly kills trophozoite responsible for production of cysts. The drug of choice for asymptomatic intestinal amebiasis. तर तुम्हाला असं विचारलं की ड्रग ऑफ चॉईस फॉर असिम्टमॅटिक इंटेस्टाइनल अमेबियासिस, तर त्याचा आन्सर काय असेल? डायलॉक्सानाइड. फ्युरेट. ड्रग ऑफ चॉईस फॉर कॅरियर इन केस ऑफ अमेबियासिस, ड्रग ऑफ चॉईस इज डायलॉक्सानाइड furoate. 500 mg TDS for 5 to 10 days. आणि लास्ट जो ड्रग मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ते क्विनाइडोक्लोर. तर क्विनाइडोक्लोर नावाचा जो ड्रग आहे तो आता रेअरली यूज होतो. तर जपानमध्ये जो ऍडव्हर्स इफेक्ट क्विनाइडोक्लोर बरोबर दिसून आला होता तो एक न्यूरोपॅथिक सिंड्रोम होता, सब अॅक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी. सब अॅक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी. आणि ते एक त्या लोकांमध्ये तो का आला, म्हणजे त्यांचं जेनेटिक प्रीडिस्पोजिशन तसं असेल, कारण बाकी कंट्रीज मध्ये तो ऍडव्हर्स इफेक्ट आला नाही. तर ऍज ए इपिडेमिक म्हणून तो आला होता, म्हणजे तितकं यूज केला जायचं ते डिसेंट्रीसाठी ड्रग्स क्विनाइडोक्लोर. आणि सब ऍक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी 1970 मध्ये तो ऍडव्हर्स इफेक्ट दिसून आला. आणि त्यानंतर काही दुसरे ऍडव्हर्स इफेक्ट जसे व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहे ते पण त्याच्या बरोबर दिसून आले. पण इंडियामध्ये खूप साऱ्या यूज याचा आधी झालेला आहे. ओके, परंतु असं काही इपिडेमिक सब ऍक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथीचं इंडियात आलेलं नाही. मग त्याचं रिझन काय असेल? त्याचं रिझन मे बी जेनेटिक फॅक्टर असू शकतो. तिथले लोक ससेप्टेबल असतील क्विनाइडोक्लोरला, जपानचे. आपल्या लोकांमध्ये तो ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे स्पोरॅडिक केसेस मे बी भेटले असतील, पण असं इपिडेमिक जरी खूप यूज झाला तरी दिसून आलेला नाही. ओके, तुम्ही एंट्रोक्विनॉल वगैरे टॅबलेट ऐकलीच नाही का? ऐकली सर. नाव ऐकलेले. ओके, एंट्रोक्विनॉल ऐकलंय? ओटीसीला भरपूर देतात सर ते. कुठं कुठं? ओटीसी काउंटरला देतात भरपूर. एंट्रोक्विनॉल ना? हा, फिरो टॅबलेट, एंट्रोक्विनॉल आणि लोपरा देतात मेडिकल वाले. एंट्रोक्विनॉल देता.
ओके. अजून कोणती म्हणले? फिरो टॅबलेट. ल्युरो. हम्म. ओके. त्यात काय आहे कंटेंट? फ्युरोझॉलिडिन. फ्लुरोक्विनोलोन्स का? नाही नाही. नाही नाही फ्युरोझॉलिडिन. फ्लुरोझोलिडिन. ओके. हम्म. ओके. फ्लुरोक्विनिन. ओके. फ्लुरोझोलिडिन. ओके. म्हणजे ओव्हर द काउंटरला क्विनाइडोक्लोर देतातच. हो हो. ओके. ठीक आहे. आता ते आता ब्रँड नेम आता तुम्हाला म्हणजे त्याच्यात हे असेल ड्रग क्विनाइडोक्लोर किंवा क्विनाइडोक्लोर नाव लक्षात ठेवायला अवघड आहे, बरोबर. तर हम्म. ते तुम्हाला ते एंट्रोक्विनॉल किंवा वगैरेचे ब्रँड नेम तुम्हाला जास्त माहित असतील. ओके. ठीक आहे. एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू जर आला सब ऍक्यूट मायलोऑप्टिक न्यूरोपॅथी कोणत्या ड्रगनी होतं तर क्विनाइडोक्लोर आहे. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द हे जे आहेत क्वेश्चन्स ह्या टॉपिकशी रिलेटेड मी कव्हर केलेले आहेत आणि शॉर्ट नोट पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला तो टॉपिक करायचा आहे. तर महत्वाचं आहे, करून घ्या. आता तुम्ही ज्यांनी लेक्चर ऐकले तर तुम्हाला पण 20-25 मिनिटात तुमचा टॉपिक तो होऊन जाईल. ओके. मेट्रोनडायझोल युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि अमेबियासिस साठी कोणते ड्रग यूज होतात त्याचं इन्युमरेट करा फक्त. तेवढं क्लिअर केलं तरी चालेल, त्याच्यापेक्षा जास्त काही करू नका. ठीक आहे. आजचा टॉपिक संपलेला आहे.